राष्ट्रीय तायक्वॉन्दो कराटे स्पर्धेत अकोल्याच्या विद्यार्थ्यांचं यश. तायक्वॉन्दो कराटे स्पर्धा दिनांक 1 फेब्रुवारी 2026 रोजी संपन्न झाल्या. स्थळ मल्टीपर्पज हॉल, मडगाव, गोवा इथं घेण्यात आल्या होत्या. आयोजित फिफ्ट इंडिया नीती आयोग महाराष्ट्र इंडिया गव्हर्नमेंट असोसिएशन्स गोवा वतीनं घेण्यात आलेल्या राष्ट्रीय तायक्वॉन्दो कराटे स्पर्धेत विजयी विद्यार्थी ज्ञानेश अनिल काळे, मैथिली अनिल काळे, समीक्षा जितेंद्र झिणे, भूमिका उमेश सानप, तेजस भगवान जाधव, एकांत कुमार संतोष राठोड, सोहम संतोष जाधव, सुनील भगवान अडे, सोमनाथ सतीश बोडके, पूनम योगेश भालतिलक, मेहुल रवींद्र ठाकूर, साची मंगेश नागापुरे यावरील सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या गटामध्ये तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश, ओडिसा अशा मोठ्या शहरावर मात करून गोल्ड मेडल पटकावलं आहे. यावरील सर्व विद्यार्थी महाराणा तायक्वॉन्दो कराटे अकॅडमी अकोला यांच्याकडे प्रशिक्षण घेऊन गोल्ड मेडलची कमाई केली आहे. या विद्यार्थ्यांनी आपल्या आई, वडील, शिक्षक, शाळेचे, तालुक्याचे, जिल्ह्याचे, विदर्भाचे नाव रोशन केले. उत्तरीवरील गोल्ड मेडल जिंकलेल्या विद्यार्थ्यांची मे महिन्यादरम्यान होणाऱ्या आंतरराष्ट्रीय तायक्वॉन्दो कराटे स्पर्धेसाठी थायलंड इथं निवड झाली आहे. या यशाबद्दल मुख्य कराटे प्रशिक्षक संतोष सखाराम जाधव, कराटे प्रशिक्षिका चंचल वासुदेव दाते, कराटे प्रशिक्षक सुनील भगवान आढे, कराटे प्रशिक्षक हर्षदीप महेंद्र आठवले, पोलीस निरीक्षक प्रकाश सदगीर, कार्यक्रमाचे अध्यक्ष करणी रतकर, लोकमतचे पत्रकार रहमान नवरंगाबादी आणि नितीन दहातोंडे आदींनी अभिनंदन केलं आहे. सर्व स्तरावर विद्यार्थ्यांचं अभिनंदन होत आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.